विजयराव, तुम्हाला काय वाटतं, तिला कसं बाहेर काढायचं या धक्क्यातून? तुम्हीच आता आम्हाला काहीतरी सांगा. अहो, ध्यानी मनी नसताना हा इतका धक्का बसलाय ना आम्हाला. अहो, इतकं छान जुळून आलं होतं सलीलशी, पण हे असं झालं मध्येच. आणि तुम्हाला सांगतो, मनू सगळ्यांशी मोकळेपणाने बोलत नाही. आम्हाला वाटत होतं की ती जावई बापूंशी बोलली का तिला बरं वाटेल. तशी त्यांची मैत्री होती आणि हॉस्पिटलमध्ये रोज त्यांचं बोलणं होत होतं. आणि हो, जावई बापू भेटायला सुद्धा आले होते तिला. हिने सरळ नकारच दिला त्यांच्याशी बोलायला. छे, मनूचं हे वागणं अगदी चुकलेलं आहे आमच्या. नाही, तिलाही ऑकवर्ड वाटलं असेल बोलायला, नाही का? असं नाही, पण जी माणसं आपल्याला नेहमी मदत करतात, आधार देतात, अशा आपल्या जवळच्या माणसांना असं करू नये. त्यांच्याशिवाय कोण असावं आपल्याला? हो, खरं आहे. पण अहो, पण ती तुम्हाला भेटली, बोलली तुमच्याशी, तेव्हा तिच्या जीव आल्यासारखं वाटलं. तिच्या मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटलं. पण मग जावई बापूंशी बोलायला का नकार दिला असेल तिने? आणि आता विचारता सुद्धा येत नाहीये ना. तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे ना, काय काय बोल, मी तुम्हाला रिक्षापर्यंत सोडून येतो. बघा पिटुकली परत घरात कशी आली. अलके, एवढं काही कौतुक करण्यासारखं नाहीये. हे सगळं मला अजिबात मान्य नाहीये. माई, मी म्हणतो की तू का परवानगी दिलीस तिला इथं ठेवायला? नानू, खरंच सांगते, मला माहित नव्हतं, पण हिला पाहिली आणि इथे ठेवून घेतली. त्या आजी आजोबांची दया आली रे मला. या पोरीच्या नशिबात काय आहे कोण जाणे. माई, त्या पोरीच्या नशिबात दळवी आहे आणि दळव्यांच्या नशिबात ही छोटोकली. मधू, असं काही नाहीये बरं का. तसंच आहे, म्हणूनच तर माईने तिला इथं ठेवून घेतले ना. आणि नानू, तू सुद्धा घाबरतोस? हा, तिचा लळा लागेल ना छोटुकलीचा, म्हणून. खरं आहे का नाही सांग? खरं आहे का नाही तेवढं सांग मला. नाही, तसं काही नाहीये. आई, आपण सांभाळूया हिला. अहो, सगळ्यांच्या खांद्यावर बागडताना ही कशी मोठी होईल पत्ता सुद्धा लागायचा नाही. अगं, पण मोहनचं काय? हिच्यामुळे तो घर सोडून गेलाय. त्याला बोलवायचं सोडून मी हिला इथं ठेवून घेतली. ही मुलगी जर इथं राहिली तर हे घर कधीही एकत्र येणार नाही, याचाही विचार करायला हवा. नानू मामा, पण ही जर इथे राहिली नाही तर तिचं पुढे काही खरं नाहीये, हा विचारही आपणच करायला हवा ना. अरे पण तसा विचार आपण का करायचा विक्रांत? नानू मामा, आजी, अगं मला सांगा, हिच्या जन्माच्या वेळी आपल्याला हिच्या सत्याबद्दल काहीच माहित नव्हतं, तेव्हा हिच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली की नाही? आठवतंय ना तुम्हाला? आणि मोनिकाच्या आयुष्यात पूर्वी काय घडलं होतं, जे काही घडलं होतं त्याच्याशी हिचा काहीच संबंध नाहीये. आणि देव जर हिला परत परत इथेच पाठवतोय तर हिचं भविष्य कदाचित याच घरात असेल. बघ ना आजी, कशी पाहते ती सगळ्यांकडे. इतके सारे लोक तिच्या अवतीभोवती आहेत, तिला किती किती सुरक्षित वाटत असेल. हो रे, बघ कशी टकामका इकडे तिकडे बघतीये. ईशा, कुठे आली बाळा तू? हा, अलका आजी, तुम्हाला मस्त मस्त पेज बनवून देशील ना?
असं म्हणतीये ती. नानू पणजोबा तुम्ही माझ्यासोबत खेळायचं हो, पण मला ओरडायचं नाही बरं का. मधु पणजोबा, मी मोठी झाली ना की तुम्ही आणलेली जिलेबी खाणार. आणि पणजी आजी, तू बाबाला जशा गोष्टी सांगायचीस तशा मलाही सांगशील ना. तिथे तिथे मानसी मावशी सांगायची मला गोष्टी. विक्रांत, मानसीला काय झालं रे? मलाही तोच प्रश्न विचारायचा आहे. अरे, फोन आला मला. हॅलो हॅलो. खरंच विक्रांत, काय झालं रे मानसीचं? का पण का आजी? हो हो मनू, एवढी एकदम अपसेट होऊ नको. ऐकून घे. पण तुम्ही मला सांगितलंही नाही. का असं केलं? अगं पण म्हणू, जरा आमचा विचार कर. झेपत नाही आता आम्हाला. हो मी आहे ना आजोबा. असं काय करता तुम्ही? तू घेतेस ग काळजी तिची, त्यात वादच नाही. पण तूच आता डिस्टर्ब आहेस. ईशाला मधून मधून ताप येतो. मग तिला डॉक्टरांकडे नेण्यासाठी आम्हालाच धावाधाव करावी लागते. आता या वयात सगळ्याचीच काळजी वाटते ग खूप. सगळ्या गोष्टींचं दडपण येतं. त्याला काय करायचं सांग. शांत हो बाळा. आजोबा, मला ईशा हवी. ती एकच तर आधार आहे माझा सध्या. तिचा निरागस चेहरा पाहिल्यावर काही क्षण तरी मला काही गोष्टी विसरता येतात. प्लीज आजोबा. हो ग बाळा, पण काय झालं? ईशाला दळवींकडे सोडून आलो होतो आम्ही. ठीक आहे. तुला काहीच कसं वाटत नाही ग? आपलं बाळ आपल्या समोर नाहीये याचा तुला त्रास नाही होत? ह्या SMS चा अर्थ काय होतो बाबा? आहे तुमच्याकडे काही उत्तर? सलीलने तिच्याशी नातं तोडले म्हणून ती माझी मैत्री तोडते, हे बरोबर आहे का? आता हे म्हणजे एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला दिल्यासारखं नाहीये. हो. बाबा, तिची मानसिक स्थिती बरी नाहीये हे तुम्हाला मान्य आहे ना? मग आपण तिला त्यातून बाहेर काढायला हवं, बरोबर? हो. बाबा, फक्त हो हो नका म्हणू तुम्ही, प्लीज. हो बाबा, या क्षणाला मी तुमचा मुलगा म्हणून नाही, मित्र म्हणून तुमच्या समोर उभा राहिलोय. प्लीज मला सांगा, मानसीने तुम्हाला काय सांगितलं? पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्याला सलील प्रेम असं म्हणतोय. तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचंस. नाही करू शकले मी. का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका. बाबा, या प्रश्नाचं उत्तर आता फक्त 3च व्यक्तींना माहित असू शकतं. एक म्हणजे सलील, ज्याच्याशी आता आपला काहीही संबंध नाही. दुसरी व्यक्ती मानसी, जिचं हे उत्तर आहे. आणि तिसरी व्यक्ती तुम्ही आहात बाबा, ज्या व्यक्तीला सगळं माहिती आहे कदाचित, पण मला सांगायचं नाहीये. ठीक आहे, आता तुम्हीच ठरवा मला कधी सांगायचं ते. मी माझ्या कामाला लागते. मनू, मनू, तू जरा आधी हास बरं. पाहिलेस का स्वतःकडे? कशी मलूल झालीस बघ. आजी, मला नाही येणार हसायला. ईशा असती तर कदाचित. म्हणू, तू पूर्वीसारखी हसती खेळती हो. मग आपण आणू ईशाला परत. हो ना, आधी चांगलं खायला प्यायला लाग. मित्रमैत्रिणींना भेट, हॉस्पिटलमध्ये जा, आपल्या आवडत्या माणसांशी गप्पा मार.
मोना, हिला जरा एकदा शॉपिंगला घेऊन जा ग. ऑफकोर्स घेऊन जाईन ना. आणि मनू, तुझ्या ईशाला कोणीही घेऊन जाणार नाही. तिला इकडे परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणजे काय? म्हणजे जे मी बोलले तेच. शेवटी ईशा माझ्याकडेच येणार आहे. म्हणजे आपल्याकडेच येणार आहे. तू काय करणार काय आहेस? मनू, झोपणार आहेस? काही काम आहे का? बोलायचं होतं. मनू, आजी आजोबांना काळजी वाटते तुझी, म्हणून शेवटी म्हणलं आपणच बोलूया. ताई, मनू प्लीज, आमचा विचारच करणार नाहीयेस का तू? म्हणजे काय करू? जे काही खरं आहे ना ते सांगून टाक. सलीलने मला नकार दिलाय हे सगळ्यांनाच माहितीये. आणखी काय वेगळं ऐकायचंय तुला? आजी आजोबांना गंडवू शकतेस तू, मला नाही. मी कुणालाही गंडवत नाहीये. मग तुझी अशी का अवस्था झाली आहे ते सांगशील मला? मनू प्लीज, नुसत्या झोपेच्या गोळ्या घेऊन काही होणार नाहीये. खरं काय ते सांगितलंस ना तर शांतपणे झोप येईल तुला. प्लीज प्लीज, खरं काय ते सांग. का त्रास होतोय तुला एवढा? प्लीज सांग. मग काय करायचं ते मी बघून घे. हे बघ मनू प्लीज, मला तुझी साथ हवी आहे. सलीलने तुला नकार दिलाय ना, मग तू विक्रांतवर का रागवलीस? हे बघ मनू, खरं काय ते प्लीज सांगून टाक. साधारण अंदाज आहेच तसा मला. सलीलने नकार दिलाय म्हणून तू एवढी नक्कीच रागवलेली नाही. आणि तू आत्ता ठरवलंस ना तर जाऊन विक्रांतशीही बोलू शकतेस. इनफॅक्ट आतापर्यंत तू सगळं खरं खरं विक्रांतला सांगितलंच असतंस ना, राईट? जर सिच्युएशन नॉर्मल असती तर, जर सर्कमस्टन्सेस नॉर्मल असते तर. काय केलंय विक्रांतने मनू? हे बघ, मला खरं सांग, त्याला धडा शिकवायला मी मदत करते ना तुला? मनू प्लीज शांत राहू नको. तुझ्या शांततेमुळे माझा संशय अजून वाढत चाललाय. प्लीज, काय झालंय तुमच्यामध्ये? विक्रांतमुळे सलीलने तुला नकार दिलाय का? का चिडलीस तू विक्रांतवर? मनू प्लीज, खरं काय ते सांग ना प्लीज. अरे बोल ना, बोलत का नाहीयेस? कारण माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे म्हणून. अरे ते आजोबा सुद्धा तुला विचारत होते ना. मलाच का सगळे विचारतात? अरे राजा, काय आहे हे बघ, दुकानात गिरायकाशी काय वाद झाले तर तू सोडवतो, तू सल्ले देतो. मानसीकडे सुद्धा तू काहीतरी बोलला असणार म्हणून ती तुझ्याकडे बोलली असेल. अरे कौतुकाने बोलते राजा मी. मला खरंच काय माहिती नाहीये. बर, मानसी बद्दल नको सांगूस. मग जाऊ का मी? अरे अरे थांब ना बाबा, मी तुला इथे दुसऱ्या गोष्टीसाठी बोलावले. काय आहे, आपण इथे ईशाला ठेवून घेतलीये. आपला विक्रांत तिच्या बाबतीत भावूक झालाय. म्हणजे तू कुठल्या अर्थाने विचारस? मोहन ते नाही रे, पण बघ, ईशाला आपण इथे ठेवून घेतलीये आणि यांची कोर्टात डायव्होर्सची केस चालू आहे. म्हणजे उद्या सरकारी बालंट आपल्यावर येणार नाही ना. नाही म्हणजे हे सगळं निस्तरायची वगैरे जबाबदारी तू घे राजा. तुला माझ्याकडून खरं काढून घ्यायचंय ना? ऑब्विसली. पण मी ते सांगणार नाही. म्हणजे सांगण्यासारखं नक्कीच काहीतरी आहे, बरोबर?
काही असो किंवा नसो, पण तुला मी हे सांगणार नाहीये. का? मी कोणीच नाही लागत तुझी. आहेस ना, बहीणच आहेस. पण त्या नात्यानं जर तुम्हाला बहिणीसारखं विचारलं असतं किंवा निदान मैत्रिणीसारखं विचारलं असतं ना, तर मी सांगितलं असतं. पण आता नाही. नो. म्हणून काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? मी उगाच तुला एवढा वेळ इकडे बसून हे सगळं विचारतेय. आणि बहिणीसारखं बोलायचं म्हणजे म्हणजे नक्की काय करायचं मी? काय मला बरं वाटावं म्हणून माझ्याशी बोलायला आली नाहीयेस. तुझा हेतू काहीतरी वेगळाच आहे. काय ते मला माहित नाही. जाऊ दे, आण त्या गोळ्या, आण माझ्या. म्हणजे तू विक्रांतवर रागवली आहेस हे नक्की, बरोबर? माझ्या रागाचं काय करायचं ते मी बघून घेईन ताई. तुझ्याशी मला या विषयावर बोलायचं नाहीये. मला वाटलंच होतं तू काहीच सांगणार नाहीये, कारण त्याविषयी तुझ्या मनात असलेल्या भावना या तशाच आहेत तशा मला वाटल्या होत्या. राग फक्त दाखवायला आहे. आणि मला 100% खात्री आहे, जसं इथे आहे तसंच इथे सुद्धा असणार विक्रांतच्या मनात. खूप आठवण येत होती तुझी ईशा. का? का म्हणजे? हा? मग मी बोलणार कुणाशी? मी जोक्स, माझ्या छान छान गोष्टी कुणाला सांगणार? आणि हा, मला एकट्यालाच नाही, हा सगळ्यांना तुझी आठवण येत होती. म्हणजे आजी, आजोबा, नानू पणजोबा, मधू पणजोबा, सगळ्यांना आठवण येते तुझी. ईशा, काय झालंय ग तुझ्या मावशीला? खूप भांडलीये ती माझ्याशी. का भांडलीये त्याचं कारण सांगत नाहीये, का चिडलीये तेही सांगत नाहीये. आणि तरीही मी भेटायला गेलो तर म्हणते की मला तुझी आठवणही नकोय. काय झालंय ग? हा, काय झालंय? तिला इतका का राग आलाय माझा? ती तुझ्याशी बोलली आहे का ती? हा, तुला काही सांगितलंय तिने? ईशा, अशी नाही वागत गती कधीच. असं कधीच वागली नाहीये. मग अचानक काय झालंय तिला? आणि इथे मला हे कोणाला सांगताही येत नाही. इथे प्रत्येक जण स्वतःतच अडकलेला आहे. काय प्रॉब्लेम असणार आहे तिला माझ्याविषयी ईशा? हा, मी काय बोलतोय ते कळतंय तरी का तुला? हा, तुला समजतंय मी काय बोलतोय ते? तू पटकन मोठी का नाही होत ईशा? मला माहितीये मी जे बोलतोय ते तुला कळतंय, पण तुला बोलता येत नाहीये ना. तुला आमची भाषा अजून येत नाहीये, तुला माहितीये. पण तुझ्यासारख्या समजूतदार मुलीला देवाने पटकन मोठं करायला हवं, पटकन. आमच्यासारख्या बुद्धू लोकांसाठी. ईशा, काय प्रॉब्लेम असेल ग? काय प्रॉब्लेम असेल तिला माझ्याविषयी? हा, आम्ही खूप चांगले मित्र होतो, म्हणजे आहोत, अजूनही आहोत, निदान माझ्या बाजूने तरी आहोत. काय झालंय तिला? म्हणूनच मला तुला विचारायचंय की कोण एकटे गप्पा ऐकतंय? बघ, मी तुला म्हणालो होतो की नाही ईशा, हा, आजोबांना तुझ्याशिवाय करमत नाही. अरे वा, आजी पण आलीये. आईला पण आवडतं मनातलं ओळखायला. ईशाच्या, हो की नाही ईशा? आईला पण समजून घ्यायचं असतं की नेमका काय प्रॉब्लेम आहे. ईशाचा नाही, म्हणजे ईशा सारखी सारखी इथे नसते ना. अरे बापरे, आम्हाला उत्ती आली.
उचकी आली हा? उचकी आली. प्रॉब्लेम हा आहे की आठवण येते ईशाला मावशीची का मावशीला आठवण येते ईशाची. आत्ता कळायला लागलाय प्रॉब्लेम.